नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण एका खूपच वेगळ्या आणि खरं सांगायचं तर तितक्याच रंजक माहितीवर सविस्तर चर्चा करणार आहोत. हो, नमस्कार. आपल्याकडे जी माहिती आहे ती बायबलमधील वंशावळी आणि काही प्रमुख घटनांच्या आधारावर मानवी इतिहासाची एक संपूर्ण कालरेषा मांडते. म्हणजे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत. हो, आणि ही काही सामान्य इतिहासाच्या पुस्तकासारखी नाहीये. या विश्लेषणाचा जो पाया आहे ना, तो एकाच कल्पनेवर उभा आहे. आणि ती कल्पना? बायबलमध्ये एक वाक्य येतं, देवासाठी एक दिवस हा 1000 वर्षांसारखा आहे. अच्छा. याच एका वाक्याच्या आधारावर निर्मितीचे जे 7 दिवस आहेत त्यांना मानवी इतिहासाच्या 7000 वर्षांच्या मोठ्या कालखंडाशी जोडलं गेलंय. इंटरेस्टिंग. तर आज आपण हेच समजून घेणार आहोत की ही टाईमलाईन नक्की बनवली कशी आहे, यातले महत्त्वाचे टप्पे कोणते, आणि सगळ्यात महत्त्वाचं, या हिशोबाने आज आपण कुठे आहोत आणि भविष्याबद्दल काय अंदाज बांधला गेलाय. बरोबर. आणि हे स्पष्ट करूया की ही सर्व माहिती जेनेसिसमधील वंशावळी आणि जुडाच्या राजांच्या काळगणनेवर आधारित आहे. आपण फक्त त्या माहितीचं विश्लेषण करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आपण त्या मुख्य तक्त्यापासून सुरू करू, ज्याचं शीर्षक आहे आदामाला दिलेले दिवस. हो, तर ही संकल्पना अशी आहे की प्रत्येक दिवस हा 1000 वर्षांचा एक मोठा टप्पा आहे. एक दिवस म्हणजे 1000 वर्ष. ओके. अगदी. तर पहिला दिवस म्हणजे 0 ते 1000 ॲडम वर्ष किंवा एम, हा काळ प्रकाशाच्या निर्मितीशी आणि अर्थातच आदामाच्या निर्मितीशी जोडला गेला आहे. ठीक आहे. दुसरा दिवस म्हणजे 1000 ते 2000 एम, हा पाण्याच्या विभागणीचा काळ आहे आणि याच काळात काही मोठ्या घटना घडल्याचं सांगितलं जातं. कोणत्या घटना? जसं की नेफिलिम, म्हणजे बायबलमध्ये उल्लेख असलेले महाकाय मानव. अच्छा. त्यानंतर नोहाच्या काळात आलेला महापूर, तो साधारणपणे 1656 एम मध्ये आला, आणि बॅबेलचा टावर, जिथे माणसांच्या भाषा विभागल्या गेल्या. हो, बरोबर. म्हणजे प्रत्येक निर्मितीच्या दिवसाला एका प्रतिकात्मक घटनेशी आणि एका ऐतिहासिक युगाशी जोडलं आहे. तिसऱ्या दिवसाचं काय? तिसरा दिवस, जो 2000 ते 3000 एम पर्यंतचा आहे, तो जमीन आणि बी असलेल्या वनस्पतींच्या निर्मितीशी संबंधित आहे, आणि हाच काळ अब्राहम आणि मोशे यांच्याशी जोडला गेला आहे. अब्राहम, ज्यांचा जन्म साधारणपणे 2008 AM मध्ये झाला, असं यात म्हटले. हो, आणि इथे बी हे देवाच्या वचनाचं प्रतीक मानलं गेले आहे, जे अब्राहमद्वारे जगात आलं असं मानतात. ओके. आणि मग चौथा दिवस? चौथा दिवस 3000 ते 4000 एम, हा सूर्य, चंद्र आणि ताऱ्यांच्या निर्मितीचा काळ आहे. थांबा, मला वाटतं इथेच या सगळ्या विश्लेषणाचा मूळ गाभा आहे. म्हणजे ही फक्त आकड्यांची जुळवाजुळव नाहीये. नाही, अजिबात नाही. प्रत्येक निर्मितीच्या दिवसातील प्रतिकात्मक घटनेला इतिहासाच्या एका मोठ्या पर्वाशी जोडण्याचा हा एक प्रयत्न आहे, हो ना? अगदी बरोबर. म्हणजे बघा, चौथ्या दिवशी जसा भौतिक प्रकाशाचा स्रोत म्हणजे सूर्य चंद्र आले, त्याचप्रमाणे चौथ्या 1000 वर्षात जगाचा प्रकाश म्हणून येशूचा जन्म झाला. ही कल्पनाच म्हणजे खूप वेगळ्या पातळीवर नेते. तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. हाच या कालरेषेचा केंद्रबिंदू आहे. हे फक्त गणित नाही, तर एक प्रतिकात्मक रचना आहे. बरोबर. आणि याच धर्तीवर पुढे 5वा दिवस येतो, म्हणजे 4000 ते 5000 एम, हा पक्षी आणि जलचरांच्या निर्मितीचा काळ आहे. ओके. आणि याला कशाचं प्रतीक मानलंय? या माहितीनुसार या काळाला प्रतिकात्मक रूपात रोम आणि पोपच्या सत्तेकडून झालेल्या छळाचं प्रतीक मानलं जातं. हे थोडं स्पष्ट कराल का? म्हणजे पक्षी आणि जलचरांचा छळाशी काय संबंध जोडला आहे? हो, म्हणजे कसं आहे, या विश्लेषणात जलचर किंवा समुद्रातील मोठे प्राणी हे अनेकदा शक्तिशाली साम्राज्य दर्शवतात. अच्छा. आणि पक्षी हे संदेशवाहकांचे प्रतीक आहेत. या काळात रोमन साम्राज्याच्या आणि नंतर पोपच्या सत्तेखाली अनेक धार्मिक गटांना संघर्ष करावा लागला, म्हणून या काळाला त्या संघर्षाशी जोडलं गेलं आहे. इंटरेस्टिंग. आणि यानंतर 6वा दिवस? हो, 6वा दिवस 5000 ते 6000 एम, हा जमिनीवरील प्राणी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवाच्या प्रतिरूपात मानवाच्या निर्मितीचा काळ आहे. हा काळ पोपच्या वाढत्या अधिकाराचं आणि न्यायाच्या स्थापनेचा प्रयत्न दर्शवतो असं मानलं जातं. ठीक आहे. म्हणजे 6व्या दिवसापर्यंत आपण मानवाच्या निर्मितीपर्यंत पोचतो. पण बायबलनुसार निर्मिती तर 6 दिवसात पूर्ण झाली. मग या 7व्या आणि 8व्या दिवसाची संकल्पना कुठून आली? बरोबर. 6 दिवसात निर्मिती पूर्ण झाली आणि 7वा दिवस होता शब्बात, म्हणजे विश्रांतीचा.
हो. याच संकल्पनेनुसार 6,000 वर्षानंतर म्हणजे 6,000 ते 7,000 AM हा 1,000 वर्षांचा विश्रांतीचा काळ असेल. अच्छा, 1000 वर्षांची विश्रांती. हो, यालाच नवीन स्वर्ग आणि नवीन पृथ्वी किंवा सहस्त्रकाचे राज्य असं म्हटलं जातं. आणि 8वा दिवस म्हणजे 7,000 वर्षांनंतरचा काळ हा अंतिम न्याय आणि शाश्वत विश्रांतीचा मानला गेला आहे. तर अशी ही 7,000 वर्षांची एक मोठी भव्य रूपरेषा आहे. ही 7000 वर्षांची कल्पनाच खूप भव्य आहे. पण ऐकताना कुणालाही प्रश्न पडेल की हे सगळं हवेत तर नाही ना? म्हणजे अब्राहमचा जन्म 2008 AM मध्ये झाला किंवा महापूर 1656 AM मध्ये आला, हे इतक्या ठामपणे सांगण्यामागे काहीतरी गणित असणारच. नक्कीच. आणि यामागे एक सरळ पण प्रभावी पद्धत आहे. काय आहे ती पद्धत? ही संपूर्ण कालरेषा जेनेसिसच्या अध्याय 5 आणि 11 मध्ये दिलेल्या वंशावळींवर आधारित आहे. त्यात प्रत्येक पूर्वजाच्या जन्माच्या वेळी त्याच्या वडिलांचं वय दिलेलं आहे. अच्छा, म्हणजे एका पिढीवरून पुढच्या पिढीचं वय. अगदी तसंच. ही माहिती एक साखळीसारखी आहे. प्रत्येक पिढी ही मागच्या पिढीला जोडणारी एक कडी आहे. उदाहरण देऊन सांगाल का? हो, नक्कीच. आदामपासून सुरुवात करूया. आदामाच्या 130व्या वर्षी शेतचा जन्म झाला. म्हणजे शेतचा जन्म झाला 130 AM मध्ये. सोपं आहे. पुढे शेतच्या 105व्या वर्षी एनोसचा जन्म झाला. म्हणजे त्या 130 मध्ये 105 मिळवले की एनोसच्या जन्माचं वर्ष मिळतं 235 AM. अच्छा, म्हणजे ही साखळी अशीच पुढे चालू राहते. हो, हीच साखळी पुढे नोहा, त्याचा आजोबा मेथुसेला आणि मग अब्राहमपर्यंत चालू राहते. आणि याच पद्धतीचा वापर करून महापुरासारखी घटना 1656 AM मध्ये आणि अब्राहमचा जन्म 2008 AM मध्ये झाला हे निश्चित केले गेलं आहे. म्हणजे एका बाजूला आपण हजारो वर्षांच्या या मोठ्या प्रतिकात्मक कालखंडाबद्दल बोलत आहोत आणि दुसऱ्या बाजूला इतकं अचूक गणित आहे. पण मला आठवतंय की या माहितीमध्ये यहुदाच्या राजांची म्हणजे दाविदापासून ते जेरुसलेमच्या पतनापर्यंतची अगदी तपशीलवार वंशावळ पण दिली आहे. हो, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. या दोन गोष्टी एकत्र कशा बसतात? एक वैश्विक आणि एक राजकीय. बरोबर. ही कालरेषा 2 स्तरांवर काम करते. एकीकडे 7,000 वर्षांची वैश्विक प्रतिकात्मक चौकट आहे आणि तिच्या आत मानवी इतिहासाची म्हणजे राजा महाराजांच्या राजवटींची तपशीलवार नोंद आहे. ओके. अब्राहमच्या जन्मानंतर विशेषतः इस्रायली लोकांच्या इतिहासाला सुरुवात झाल्यावर ही कालरेषा अधिक तपशीलवार होते. आणि इथेच कदाचित गोष्टी थोड्या गुंतागुंतीच्या होत असतील नाही का? कारण या माहितीनुसार इस्रायली लोकांच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना म्हणजे इजिप्तमधून निर्गमन किंवा एक्झोडस. हो. त्याच्या तारखेबद्दल 2 वेगवेगळी मते दिलेली दिसतात. हो, आणि स्रोतामध्ये यावर स्पष्टपणे चर्चा केली आहे कारण या तारखेवरच पुढचं सगळं गणित अवलंबून आहे. काय आहेत ती 2 मतं? पहिलं मत असं आहे की देवाने अब्राहमशी जो करार केला होता तिथपासून ते निर्गमनापर्यंत 430 वर्ष लागली. या गणनेनुसार निर्गमनाचं वर्ष 2523 AM ठरतं. आणि दुसरं मत असं आहे की याकोबचा परिवार जेव्हा इजिप्तमध्ये राहायला गेला त्यावेळेपासून ते निर्गमनापर्यंत 430 वर्ष लागली. यानुसार निर्गमनाचं वर्ष 2728 AM ठरतं. या दोन्ही मतांमध्ये तर जवळपास 200 वर्षांचा फरक आहे. खूप मोठा फरक आहे हा. मग या माहितीचा जो लेखक आहे तो पुढील गणनेसाठी पहिलं मत स्वीकारतो. म्हणजे निर्गमन 2523 AM मध्ये झालं हे तो मानतो. का? त्याचं कारण म्हणजे हे मत बायबलमधील इतर घटनांशी अधिक सुसंगत वाटतं आणि हाच आधार घेऊन तो पुढची गणना करतो. आणि ती गणना काय आहे? तो या घटनेला दुसऱ्या एका मोठ्या घटनेशी जोडतो आणि ती म्हणजे राजा शल्मोनाने जेरुसलेममध्ये बांधलेलं पहिलं मंदिर. ओके. आणि त्या दोन्ही घटनांमध्ये काय संबंध आहे? बायबलमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की राजा शल्मोनाने मंदिर बांधकाम निर्गमनानंतर 480 वर्षांनी सुरू केलं. आता आपल्याकडे निर्गमनाचं वर्ष आहे 2523 AM. त्यात 480 वर्षे मिळवली की उत्तर येतं 3003 AM. 3003 AM. याच वर्षी मंदिराचं बांधकाम सुरू झालं. अगदी बरोबर. आणि ऐतिहासिक नोंदींनुसार हे वर्ष साधारणपणे इसवी सन पूर्व 967 मानलं जातं. हे खरंच खूप महत्वाचं आहे. म्हणजे याच एका बिंदूवर शल्मोनच्या मंदिराच्या बांधकामावर ही संपूर्ण बायबलची कालरेषा आपल्या नेहमीच्या BCAD कॅलेंडरला जोडली जाते. बरोबर. या माहितीनुसार हाच तो रोझेटा स्टोन आहे जो 2 वेगळ्या जगांना एकत्र आणतो. सगळं गणित यावरच अवलंबून आहे. अगदी. हाच तो दुवा आहे.
3003 AM हे वर्ष इससपू 967 आहे. हे समीकरण मिळाल्यावर आपण मागे किंवा पुढे कुठे जाऊ शकतो. बरोबर. याच गणितानुसार आदामची निर्मिती म्हणजे 0 AM हे इससपू 3970 मध्ये झाली असं गणित केलं आहे. ओके. आणि मग पुढे येशूच्या जन्मापर्यंत? हो. आता आपण पुढे येऊया. येशूचा जन्म जो साधारणपणे इससपू 4 मानला जातो तो या कालरेषेनुसार 3966 AM मध्ये येतो. 3966 AM म्हणजे पुन्हा चौथ्या 1000 वर्षांचा काळ. चौथा दिवस आपण सुरुवातीला ज्या प्रतिकात्मक रचनेबद्दल बोललो होतो तिथेच येऊन पोचतो. हो, हीच ती सुसंगतता आहे जी या माहितीचा लेखक वारंवार अधोरेखित करतो. जसे चौथ्या दिवशी सूर्य आणि तारे निर्माण झाले त्याचप्रमाणे चौथ्या सहस्त्रकात येशू महान प्रकाश म्हणून प्रकट झाला. आणि या माहितीला आपण वर्तमानाशी कसं जोडू शकतो? याच गणनेनुसार सन 2030 हे वर्ष 5999 AM शी जुळतं. 1 मिनिट थांबूया. 5999 AM म्हणजे तुम्ही म्हणताय की या गणितानुसार 2030 साल हे 6000 AM च्या अगदी जवळ आहे? हो. आता या माहितीचं लेखकाने स्पष्ट केलंय की ही काही भविष्यवाणी नाही. हो, हा दावा नाहीये. पण तरीही 6000 वर्षांचा एक मोठा कालखंड संपतोय ही कल्पनाच विचार करायला लावणारी आहे. या 6व्या दिवसाच्या शेवटाचं नेमकं महत्त्व काय सांगितलं आहे? बरोबर. आणि इथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे जी त्या माहितीमध्येही नमूद केली आहे की हा 2030 मध्ये येशूच्या दुसऱ्या आगमनाचा दावा नाही. हा केवळ बायबलमधील शास्त्रवचनांच्या आधारे आपण कोणत्या काळात किंवा पर्वात आहोत हे समजून घेण्याचा एक प्रयत्न आहे. बरोबर आहे. तर या माहितीनुसार 6व्या दिवसाच्या शेवटी काही मोठ्या घटना घडतात. जसे की? यातली पहिली घटना आहे देवाच्या प्रतिरूपांचे प्रकटीकरण. सोप्या भाषेत सांगायचं तर काही निवडक लोक देवाचा स्वभाव आणि उद्देश पूर्णपणे प्रकट करतील अशी ही एक संकल्पना आहे. ओके. दुसरं म्हणजे बायबलमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे शहीदांची एक निश्चित संख्या पूर्ण होते. ठीक आहे. 7वा दिवस म्हणजे 1000 वर्षांची विश्रांती. या सहस्रकाच्या राज्याबद्दल आणखी काय वर्णन केलं आहे? 7व्या दिवसाचं वर्णन एक आदर्श काळ म्हणून केलं आहे. तो 1000 वर्षांचा शब्बात असेल. विश्रांतीचा काळ. हो. या काळात शांती आणि सुव्यवस्था असेल असं मानलं जातं. यालाच नंदनवन किंवा पॅराडाईज परत पृथ्वीवर येण्याचा काळ असंही म्हटलं जातं. थोडक्यात सांगायचं तर इतिहासाचा एक मोठा संघर्षमय अध्याय संपून एका नवीन शांततापूर्ण युगाची सुरुवात होईल. म्हणजे एका अर्थी ही कालरेषा केवळ भूतकाळाबद्दल नाही तर ती एका विशिष्ट भविष्याकडे निर्देश करते. तर आजच्या चर्चेचा सारांश द्यायचा झाल्यास आपण पाहिलं की बायबलमधील वंशावळींपासून सुरुवात करून मानवी इतिहासाची एक व्यापक 7000 वर्षांची कालरेषा कशी तयार केली जाते. हो. आपण तिची प्रतिकात्मक रचना, त्यामागील गणित आणि भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यासाठी असलेले तिचे महत्त्व यावर चर्चा केली. हो, एक शेवटचा विचार मांडता येईल जो श्रोत्यांना विचार करण्यास प्रवृत्त करेल. नक्कीच. आपण ज्या माहितीवर चर्चा केली त्यात दक्षिण यहुदाच्या राजांची म्हणजे राजा दाविदापासून ते जेरुसलेमच्या पतनापर्यंतची, जे इसवी पूर्व 586 मध्ये झालं. हो बरोबर, तर तिथपर्यंतची एक सविस्तर कालगणना देखील दिली आहे. आपण मोठ्या वैश्विक कालरेषेवर लक्ष केंद्रित केलं असलं तरी हा तपशीलदार राजकीय इतिहास त्याच्या समांतर चालतो. म्हणजे एका बाजूला हजारो वर्षांची प्रतिकात्मक रूपरेषा आणि दुसऱ्या बाजूला राजांच्या कारकिर्दीचा अगदी अचूक हिशोब. बरोबर. आणि यावर विचार करण्यासारखा प्रश्न असा आहे की जेव्हा आपण राजांच्या राजवटींसारख्या तपशीलदार मानवी इतिहासाला या 1000 वर्षांच्या प्रतिकात्मक दिवसांच्या मोठ्या चौकटीत पाहतो तेव्हा वैयक्तिक घटना आणि राजकीय युगांच्या महत्त्वाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलतो. खरंय. मोठ्या वैश्विक योजनेत एखाद्या राजाच्या 40 वर्षांच्या राजवटीचं किंवा एका साम्राज्याच्या पतनाचं नेमकं स्थान काय असतं हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे.